नाशिकच्या NIT कॉलेजमध्ये बीएडच्या CET परीक्षेत गोंधळ झालाय। परीक्षेच्या अर्ध्या तास आधी येऊनही परीक्षार्थींना परीक्षेला बसू देण्यात आलेलं नाही। त्यामुळे कॉलेजच्या परिसरात गोंधळ पाहायला मिळाला। परीक्षा केंद्रावर 40 मिनिटं आधी पोहोचण्याचा नियम असल्यानं परीक्षेस बसू दिलं नाही। संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र अडवळणी असून ते सापडण्यास उशीर झाल्याचा आरोप यावेळी केलाय। पुणे महानगरपालिकेनं आदर्श शाळा प्रकल्पात आणखी 30 शाळांचा समावेश केला। त्यामुळे डिसेंबरपर्यंत एकूण 45 शाळांमध्ये आदर्श शाळा प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे। गेल्या वर्षी 15 शाळांपासून प्रकल्प सुरू झाला होता। त्यानंतर आणखी 2 टप्प्यात 30 शाळांचा समावेश करण्यात आला। पंजाबच्या मोहाली एअरपोर्ट बाहेर एकानं गोळीबार केलाय। यात एकाचा मृत्यू झाला। वर्दळीच्या एअरपोर्ट बाहेर गोळीबार झाल्यानं परिसरात खळबळ माजली आहे। पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत। दिल्ली सरकारनं आज आपला 10वा अर्थसंकल्प सादर केलाय। या अर्थसंकल्पात आम आदमी पक्षाकडून महिलांना खास गिफ्ट देण्यात आलं। लोकसभा निवडणुकीच्या आधी केजरीवाल सरकारनं दिल्लीच्या प्रत्येक महिलेला 1000 रुपये देण्याची घोषणा बजेटमध्ये केली। महिला सन्मान योजनेअंतर्गत 18 वर्षांवरील वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळेल। यंदा उत्तराखंडच्या चारधाम यात्रेसाठी तब्बल 11 भाषांमध्ये गाईडलाईन जारी केली जाणार आहे। मे महिन्यात या यात्रेला सुरुवात होणार असून आरोग्य विभागाकडून यात्रेची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। यावेळी येणाऱ्या प्रत्येक भाविकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे। धुळे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 6 अंशांनं पारा घसरलाय। काल तापमानाचा पारा 14 अंश सेल्सिअस होता। अचानक तापमान खाली आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। या हवामान बदलाचा दुष्परिणाम जनजीवनावर झाल्याचं दिसून येत आहे। हिमाचल प्रदेशातील चंबा परिसरातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे। पांगी खोऱ्यातील किल्लार शहर जाड बर्फाच्या चादरीखाली झाकलं गेलंय। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय।